संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मी शेकडो महिला भगिनींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांनी आपल्या चाळीसगाव शहरासाठी जी गिरणा धरणावरून पाईपलाईन केली आहे ती अशी योजना आहे जशी आपली LIC ची योजना आहे ती जीवन के साथ भी और जीवन के बाद ओपन स्पेस डेव्हलप करण्याचा, तिथे गार्डन करण्याचा, नाना नानी पार्क करण्याचा आणि खास करून लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील। त्यानंतर रस्त्यांची सर्व कामं मार्गी लावण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल। राजूदादांना म्हणजे आता हे वाक्य आपल्याला बोलण्याची वेळच यायला नको होती। राजूदादा आपल्या नेहमी सोबत राहायला पाहिजे। नमस्कार, मी योगेश राजधर पाटील। मी प्रभाग क्रमांक 11 मधील ब या गटात OBC गटामध्ये उमेदवारी करत आहे। शहर विकास आघाडीकडून मला संधी मिळालेली आहे। आजपर्यंत या प्रभागात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आजपर्यंत मला एकदाही संधी भेटलेली नाही, पण संधी नसतानाही मागील निवडणुकीत पराभूत झालेला असतानाही मी या वार्डातील लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मी शेकडो महिला भगिनींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। अनेक वृद्ध दाम्पत्यांना सेवा पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे आणि अशा अनेक कामांच्या जीवावर मी उमेदवारी करत आहे। प्रभागातील लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मला मिळत आहे आणि या प्रतिसादाच्या जोरावर मी नक्कीच विजयी होईल असा मला विश्वास आहे। तरी मी शहर विकास आघाडीत उमेदवारी मिळाल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो व जे प्रेम मला प्रभागातील रहिवासी देत आहेत त्यांच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार। या प्रभागामध्ये रस्त्यांची फार मोठी समस्या आहे। ज्यावेळेस भुयारी गटारीचे कामं झाले, भुयारी गटारीचे कामं झाल्यानंतर रस्त्यांची पाहिजे तशी कामं झाली नाही। ते रस्त्यांची सर्व कामं मार्गी लावण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल। त्यानंतर या भागात ज्या ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेस पाहिजे तसे डेव्हलप अजून झालेले नाही आहेत। त्या डेव्हलप करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आणि ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या या चाळीसगाव शहरात किंवा MIDC मध्ये आलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या CSR फंडातून जास्तीत जास्त ओपन स्पेस डेव्हलप करण्याचा, तिथे गार्डन करण्याचा, नाना नानी पार्क करण्याचा आणि खास करून लहान मुलांना खेळण्यासाठी चांगला तिथं गार्डन करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील। त्यानंतर विजेच्या समस्या, आज देखील दुपारी 3 वाजेपासून 5 वाजेपर्यंत लाईन नव्हती। विजेची फार मोठी समस्या आमच्या प्रभागात आहे, ती सोडवण्याचाही माझा प्रामाणिक प्रयत्न राहील। नमस्कार, मी प्रतिभा प्रशांत पाटील। आम्ही यापूर्वीही शहर विकास आघाडी राजूदादांच्या सोबत 2 निवडणुका लढलेलो आहोत। त्याच्यामध्ये आम्हाला चांगलं यशही मिळालेलं आहे आणि त्या यश मिळाल्यानंतर आम्ही प्रभागामध्ये अनेक सुविधा इथे दाखवलेल्या, म्हणजे बऱ्याच जणांना आम्ही सुविधा दिलेल्या आहेत। या परिसरातील रस्त्यांचे कामं आम्ही केले होते, त्याबरोबर नाली, रस्ते आणि योग्य कचऱ्याचे विल्हेवाट लावणं, प्लॅस्टिक मुक्त अभियान राबवणं, अशा अनेक आम्ही अभियान इथे राबवलेले होते। आम्हाला चांगली संधी लोकांनी दिली होती आणि पुन्हा आम्हाला संधी मिळावी अशी आम्ही सगळ्या नागरिकांना विनंती करतो। राजूदादांच्या सोबत जसं चाळीसगाव मध्ये आपण बघते की MIDC आलेली आहे, सुवर्णाताई देशमुख उद्यान याचा पुनर्विकास केला आहे, पण ज्याची सुरुवात राजूदादांनी ज्यावेळेस आम्ही नगरसेवक होतो त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळूनच ती सुरुवात केली होती। अनेक प्रकल्प चाळीसगाव मध्ये राबवले होते। हे राजूदादा आणि आमच्या दादांनीच आम्हाला सहकार्य केलं आणि त्यामुळे आम्ही या वार्डाचा विकास करू शकलो होतो। दादांनी आपल्या चाळीसगाव शहरासाठी जी गिरणा धरणावरून पाईपलाईन केली आहे ती अशी योजना आहे जशी आपली LIC ची योजना आहे ती जीवन के साथ भी और जीवन के बाद भी। तर राजूदादांना म्हणजे आता हे वाक्य आपल्याला बोलण्याची वेळच यायला नको होती। राजूदादा आपल्या नेहमी सोबत राहायला पाहिजे होते, परंतु ही गोष्ट आता सत्य आहे की राजूदादांनी त्यांच्या जीवनाच्या सोबत जे महान कार्य केलंय तेच कार्य आता त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे न्यावं यासाठी आम्हाला जनतेचं मोलाचं सहकार्य पाहिजे आहे आणि त्यांनी सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी हीच आम्ही विनंती करतो।